त्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी काय पावलं उचलायला हवी? विशालजी, मी थोडक्यात बोलायला तयार आहे, परंतु तुम्ही जे काय थोडकी वेळ आहे ना त्याच्यात पण जर मला वाटतं व्हॉइस त्यांचं कमी गेलं ना, ते मधी मधी बोलतायत, तर फार तुमची मेहरबानी होणार. बर. अन्यथा मला एनर्जी वेस्ट करण्यात काही स्वारस्य नाहीये यांना समजवण्यासाठी. हम्म. आता काय आहे माहितीये का, ही एक स्ट्रॅटेजी आहे भारतीय जनता पक्ष. हे वेळ काढूपणा करायचं, उगीच वाद घालायचे, उगीच दिशांतर करायचे आणि ना ते सगळं हे वांगचूक यांच्या अवतीभोवती झालेले आंदोलन असल्यामुळे उदाहरण देतो. 3 इडियट्स मध्ये ते सायलेन्सरनी स्क्रिप्ट वाचलं आणि स्क्रिप्ट वाचन केल्यानंतर काय झालं त्या चित्रपटात, हे नवनाथ माझे मित्र आहेत म्हणून त्यांना सल्ला देतो. भारतीय जनता पक्षाकडे जे स्क्रिप्ट येतं ना रोज संध्याकाळी, ते वाचन करण्यापेक्षा नीट समजून घेतलं तर जरा जास्ती बरं होईल. काय आहे, नरेंद्र मोदीजी आहेत ना देशाचे पंतप्रधान, हे ना वर्टिकल व्हिडिओ बनवावं लागलं, ते पण एकदा नाही तर दोनदा. तर हे जे काही जनते आहे ना, हे तुमच्या कुठल्याही भूलतापाला बळी पडण्याला तयार नाहीये. तुम्हाला उभं आडवं वर्टिकल हॉरिझॉन्टल त्यांनी केलेलं आहे आणि तुमची आणखी वाईट परिस्थिती नाही झाली पाहिजे अशी जर तुमची इच्छा असेल तर आता तरी सुधारा. तुमच्या सत्तेचा माग जो तुमच्या डोक्यात आहे ना तो बाहेर काढा, अन्यथा तुमचा पापाचा घडा आता ऑलरेडी भरला. नवनाथजी, थोडक्यामध्ये परीक्षा व्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा विश्वास तुम्हाला पण करू शकत नाही तर ते आता ते दिवस गेले नवनाथजी, कारण लोकांना कळलेलं आजचे दिन काय आणि काय आजचे दिन मिळाले. आजचे दिन पण लोकांनी बघितले म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 3 वेळेला निवडून दिले. विशालजी, आता मला बोलू द्या. अखिलजी, मुद्दा पूर्ण करू देत ना नवनाथजींना. नवनाथजी, अगदी थोडक्यामध्ये, कारण मला बाई आणि अंजली ताईंची पण शेवटची कमेंट घ्यायची आहे परीक्षा व्यवस्थेवरच्या विद्यार्थ्यांच्या विश्वासाविषयी. हा विशालजी, आजचे दिन काय आहेत हे देशाने बघितलंय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 3 वेळेला निवडून दिले आणि 4थ्या वेळेला मध्ये वायफळ बडबड. अखिलजी, विनंती आहे माझी. अखिल चित्रे मध्ये वायफळ बडबड करू नका, मध्ये चाव 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 करून काही होत नाही. उद्धवजी ठाकरे, अखिलजी, विनंती आहे माझी. रोज 100 कोटी इतरांकडे जायचंय मला. तुम्ही पेपर फुटीनंतर कारवाई न करणारे तुम्ही, त्यानंतर नवाब मलिकांचा राजीनामा न घेणारे तुम्ही, आता तुम्ही बडबड करून काही होत नाही. आजचे दिन काय ते बघितले. नवाब मलिकांचा राजीनामा न घेणारे तुम्ही आहेत. त्यामुळे तुम्ही सांगू नका भारतीय जनता पार्टीला ज्यांनी 100 कोटी रुपये, अखिल चित्रे ज्यांनी 100 कोटी रुपये रोज वसुलीचं टार्गेट दिलं होतं, त्यांनी भारतीय जनता पार्टीला शिकू नये. ज्या 100 कोटीच्या टार्गेट मध्ये महाराष्ट्राने तुम्हाला घरी बसवलंय. तुम्हाला तुमचे नगरसेवक आणि आमदार सांभाळता येत नाही आणि पेपर लीकच्या गप्पा तुम्ही करू नका. नवनाथजी, या मुद्द्यावरती आणि अखिलजी तुमच्याशी वेगळी चर्चा करूयात. भाई, मला 2 वाक्यांमध्ये सांगा कृपया, परीक्षा व्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा विश्वास निर्माण करण्यासाठी काय पावलं उचलायला हवी, सजेशन हवंय आपल्याला अगदी थोडक्यात.